नमस्कार. सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात. राज्यातील पावसाला अद्यापही म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही, ज्यामुळे मुंबई कोकणातील काही भागात आणि अन्य जिल्ह्यांमध्ये उकाडा जाणवत आहे. तर पावसाने दडी मारल्यामुळे अनेक भागातील प्रेरणा खोळंबल्या. परंतु आता भारतीय हवामान विभागाकडून आनंद वार्ता देण्यात आली असून देशात अनेक राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असून जूनच्या तुलनेत जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पुन्हा गती प्राप्त करेल अशी आनंदाची बातमी दिली आहे. तर चांगल्या पावसामुळे जूनमध्ये कमी झालेल्या पावसाची जुलैमध्ये भरपाई होईल अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. पुढील 3 ते 4 दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही राज्यातील भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या अतिवृष्टीमध्ये कोकणाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलाय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 23 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तिन्ही दिवशी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई आजपासून पुढील 3 दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन हवामानाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.